प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी 1984 साली सिडकोवरती प्रचंड मोठं आंदोलन करून आम्हाला न्याय देताय का असा एक मोठा आवाज घुमला। त्यांचं नाव आहे महेंद्र घरत। खरं तर कोकण दर्पणचा 13वा वर्धापन दिन आपण साजरा करतोय आणि या निमित्तानं आयोजित केलेल्या गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त महेंद्र घरत यांना आपण भूमिपुत्र रत्न पुरस्काराने गौरवित आहोत। आणि ह्या राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्तानं हा जो सोहळा आयोजित केलेला आहे या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। आपल्या सोबत आहेत महेंद्र घरत शेठ। सर नमस्कार आणि खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद। कोकण दर्पणचा हा मानाचा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा संपन्न होतोय। आपणास आम्ही भूमिपुत्र रत्न पुरस्कार देऊन गौरवतोय। काय भावना व्यक्त कराल एकूणच आणि ह्या एकूणच भूमिपुत्रांचे नेते म्हणून आपली काय भूमिका राहिली आहे? सुरुवातीपासून शेलगर जे आमचं गाव आहे, स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत जे रामशेठ ठाकूर साहेबांचे सासरे आहेत ते सभापती होते। DB पाटील साहेब, दत्तूशेठ पाटील, तुह वाजेकर यांचे सहकारी माझे वडील हे जे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बेलगाव कारवारसाठी जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये श्री तुकाराम नारायण घरत हे 1.5 वर्षे कर्नाटकच्या जेलमध्ये होते। त्यांच्याबरोबर म्हणजे दिवा पाटील साहेब, तुह वाजेकर, दत्तूशेठ पाटील, दत्ता पाटील आणि स्वर्गीय भगत साहेब आणि 5वे होते तुकाराम नारायण घरत। मुलातच हे भूमिपुत्रांसाठी लढण्याचं बालकडू घरातच मिळालं आहे। स्वर्गीय जनार्दन आत्माराम भगत साहेब सभापतींची ओसरी म्हणजे राजकारणाचं खऱ्या अर्थानं तिथं चळवळीचं केंद्र होतं। सातत्यानं दिवा पाटील साहेब, तुह वाजेकर, दत्तूशेठ पाटील, दत्ता पाटील त्यांच्याकडे यायचे आणि बैठका पाहिल्या। 84च्या आंदोलनामध्ये जो आंदोलन सुरू झालं माननीय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली दिवा पाटील साहेबांपासून दत्ता पाटील, दत्तूशेठ पाटील, विवेक पाटील हे सगळे जेलमध्ये गेले आणि त्याच्यानंतर ते आंदोलन माननीय रामशेठ ठाकूर साहेब, भारती पवार यांच्या माध्यमातून झालं। 84ला मी 12वीला होतो तेव्हा गोळीबार झाला, 5 हुतात्मे झाले, 5 शेतकरी मारले गेले। वसंतदादा पाटील यांनी जे फायरिंग करायला सांगितलं शेतकऱ्यांवर मुख्यमंत्री असताना, जमिनी आम्ही देणार नव्हतो कारण आम्हाला योग्य मोबदला पाहिजे होता। त्याच्यामध्ये अनेक गोळीबार जखमी झाले। त्या आंदोलनातला एक मी कार्यकर्ता आहे की माझ्या बाजूला बामा ठाकूर म्हणून आमचे कोपरचे आहेत, ते गोळी लागून पडले आणि आम्हाला माहित नव्हतं, परंतु DB पाटील साहेबांचं नेतृत्व असं होतं की अगदी दुधावरचं तान्हं बाल सुद्धा ती आई त्याची घेऊन दरवाजाला लॉक करून बाहेर निघायची। म्हणजे प्रत्येक घरं कडी कुलपारी बंद असायचे आणि हजारो लाखो लोक शेतकरी रस्त्यावर या सरकारच्या विरोधात येत होते। तर त्या आंदोलनाचा मी पहिला साक्षीदार आहे, त्या आंदोलनामध्ये भाग घेतला आणि त्याच्यानंतर DB पाटील साहेबांचा विचार, स्वर्गीय भगत साहेबांचा विचार हा घेऊन जाण्याचं काम आज गेली 36 वर्षे आपण करत आहोत। नक्कीच आपण पाहिलं की महाराष्ट्र शासनाने नवी मुंबई शहराची वसाहत निर्माण करण्याचा निर्धार केल्यानंतर ज्या जमिनी इथल्या भूमिपुत्रांच्या हस्तगत केल्या, त्यानंतर जे आंदोलन केलं ते रक्तरंजित क्रांतीचं आंदोलन महेंद्र घरत साहेबांनी व्यक्त केलेलेच आहे। परंतु त्या वसाहतीत वाचल्यानंतर खऱ्या अर्थानं इथल्या तरुणांना, इथल्या भूमिपुत्रांना न्याय देण्याचं किंवा ती लोकसेवेचा हा जो मार्ग आहे आणखी सुकर करण्याचं काम आपण सातत्याने करीत आहात। हे एकूणच ह्या सामाजिक कार्याबद्दल आपण काय सांगाल? जसं DB पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतं, वाया जाऊ द्यायचं नसतं, त्याचं अनुकरण करून आपण पाहिलं असेल, हे शेलगाव तुम्ही आज येऊन पाहिलं असेल, फ्री AC जिम आहे, फ्री बँकेट हॉल आहे, गाव स्वच्छ बनवण्यामध्ये 15-20 कोटी रुपये आपण योगदानाला, मैदान चांगलं आहे, तलाव चांगला आहे, आजूबाजूच्या गावांना सुद्धा आम्ही शिरपूरच्या माध्यमातून फॅसिलिटीज देतोय। 12.5चा जो आपला निर्णय झाला त्याच्यानंतर एअरपोर्टसाठी 22% झाला, परंतु मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि नेरूळ उरण रेल्वेने इतर शेतकऱ्यांना 22.5%चा निर्णय होत नव्हता। त्याच्यासाठी जातीनं पाटील साहेबांची परमिशन घेतली, रामशेठ विवेक पाटलांची परमिशन, यांनी स्वतंत्र कमिटी केली आणि त्या कमिटीच्या माध्यमातून 22%ची जमीन उर्वरित सर्व शेतकऱ्यांना मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी झालो। जो त्याच्यामध्ये आपण नॅशनल हायवेला जमिनीला भाव 20 लाख ते 45 लाख रुपये गुंठ, जवळजवळ 250 कोटी वरच्या नॅशनल हायवेला देण्यामध्ये आपण यश आलो। ही सगळी स्वतंत्र आंदोलनात ही महेंद्र त्यांच्या नेतृत्वावर आमचे सहकारी सर्व जासई, चिरले, शेलगर, गव्हाण सगळे ग्रामस्थ त्याच्यामध्ये होतं। त्याच्यामध्ये भूमिपुत्र भवन ते तुम्ही समोर पाहताय, आगरी कोळी भवन झाल्यानंतर याचा पाठपुरावा केले सगळे पुत्र माझे आहेत। नामदेव भगत त्यावर डायरेक्टर होते, नकुल पाटील त्याच्यामध्ये चेअरमन होते, त्यांच्या माध्यमातून हे सँक्शन केला, भूखंड निधी सँक्शन केला आणि आज आपण दिमागामध्ये भूमिपुत्र भवन मंजूर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरथ पुतळ्यासाठी 5 एकर आपण जमीन आणली। सर्व गावांना आपण पाहिजे असेल पाण्याचे जलकुंभ, भुयारी, गटारे, कॉन्क्रीटीकरण, अगदी तुम्ही चिरला मुलेखन पर्यंत सर्व
जिथं इथं गावं आहेत त्या गावामध्ये नागरी सुविधांसाठी आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय. शेतकऱ्यांना 50% देण्याचं काम असेल, नुसतं मिळून लॉटरी करून त्यांना शेवटपर्यंत जे रखडलेले 20-20%, 30-30 वर्ष प्लॉट होते भूखंड, त्याच्यासाठी सुद्धा मुलेखन चांजेमधली जमीन घेऊन त्यांना जे या भूखंडापासून वंचित राहिले 30 वर्ष त्यांना सुद्धा न्याय द्यायचं काम करतोय. डी.बी. पाटील साहेबांचं राहिलेलं कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न, आणि त्यासाठी अहोरात्र सिडकोमध्ये जावं लागतं. अनेक एमडी बदललेत, त्यांना माहित नाही आंदोलनाची धार काय होती, रक्तरंजित क्रांती झाली ते विसरलेत. तर त्याच्यासाठी आपण लढतोय. आता टोलमध्ये जो एमटीच्या टोलसाठी आपण जमीन नावाशेवडीसाठी दिल्या होत्या, 5.5% चांगल्या ठिकाणी प्लॉट दिले. भूखंड पहिल्यांदा आपण पुष्पकनगरमध्ये दिले होते, आपण त्यांना प्रेशर केला, त्यांनी 26 सेक्टरमध्ये उलव्यामध्ये आणून दिले. आता त्यांना सर्व नोकऱ्या देण्याचं आपलं काम सुरू झालंय. पण नुसतं हे नाही तर नोकऱ्या सुद्धा दिल्या पाहिजेत. JNPT साठी सिडकोने जमीन भूसंपादन केली, त्याच्या माध्यमातून अनेक हजारो लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. याचा पाठपुरावा गेले आपण 25-30 वर्ष. भूमिपुत्रांना न्याय मिळाला पाहिजे ही पाटील साहेबांची संकल्पना आम्ही घेऊन पुढे चाललोय. JNPTच्या बाबतीत सुद्धा भूखंड दिले गेले, पण FSIचा आणि एकत्रीकरणाचा जो विषय होता तो बाजूला करून त्यांना पाहिजे त्या पद्धतीने भूखंड द्या, त्यांना जाऊन कसे डेव्हलप करून द्या. तर हा सुद्धा एक जे काम पाठीमागे राहिलं आहे ते सुद्धा पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. नाही, नक्कीच महेंद्र शेठ, नवी मुंबई पनवेल असेल, उरण तालुका असेल, इथले भूमिपुत्र नेते ही एक महेंद्र शेठची, एक महेंद्र घरत म्हणजे एक झंझावात हे आहेच. परंतु त्या पलीकडे जाऊन एक क्रीडाप्रेमी, महिलांना मदत करणं, ज्येष्ठांना मदत करणं, खेळाडूंना प्रोत्साहन देणं, आपल्याला संस्कृतीचं जतन करणं, हा एक वेगळा चेहरा समाजासमोर नेहमी महेंद्र घरतांचा असतो. हा भावनिक जो ओलावा आहे हा कसं जपता आपण? मी कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे. 5वी ते पदवीधर पर्यंत आपण त्याच्यामध्ये शिकलो आणि आम्हाला सातत्याने त्यांनी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं. आणि म्हणून महाराष्ट्र जो आहे, उर्वरित महाराष्ट्र आहे, बहुजन समाज त्यांच्यामुळे शिकला. तर त्यांचं पनवेलचं कॉलेज नसतं तर आम्ही पदवीधर झालो नसतो. स्वर्गीय भगत साहेबांनी इथं जर त्याच्यामध्ये विद्यालय काढलं असेल तर 5वी ते 10वी शिकलो. एवढी हलाखीची परिस्थिती, लोक आमच्याकडं मिलो खाऊन जगलेले आहेत, आपल्याला माहित आहे. अतिशय हलाखीची परिस्थिती. याच्यामध्ये माननीय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली स्वर्गीय भगत साहेबांनी इथं हायस्कूल काढलं, महाविद्यालय काढलं. आणि त्याची एक शिकवण आहे का, कोण जर आपल्या समोर आला उपाशी असेल तर आपल्या ताटातली अर्धी भाकरी दिली पाहिजे. रामशेठ ठाकूर अशा प्रकारे चांगलं काम करतात. ते दान धर्म आपले करणं आहे, ते एक महासागर आहेत, आपण दानाचं धरूया. त्याच्यातला अंश होण्याचा प्रयत्न करतो. हे सुख करता शेवटी देवाचं घर आहे, मालक तो आहे, आपण कधी जण आपल्याला माहित नाही, पण येईल त्याला मदत करण्याचा आपला प्रयत्न असतोय. वर्षाला 2 ॲम्ब्युलन्स आपण देतोय. जेवढे पण लोक मंदिरांसाठी येतील, इतर सर्व शैक्षणिकसाठी येतात, क्रीडा स्पर्धांसाठी जो पण येईल त्याला मदत करतो. अगदी फॉरेन आंतरराष्ट्रीय पातळीवर जातात त्यांना सुद्धा मदत करण्याचा प्रयत्न होतो. शेवटी फोडिले भांडार धन्याचा हा माल, भारव आहे मी तो हमाल. आपण हमाल होतो, आपल्या बापाचं काय देत नाही, देतो ते पाठीमागं बसलेला आहे आणि तो भरभरून देतो म्हणून देण्याचं काम करतो. आपलं एकच आहे का, आपण देतो तो देव, राखतो तो राक्षस. त्याच्यामुळे आपण घेऊन काय आलो नाही आणि घेऊन काय जायचं नाही. मी शेवटी कैलास मानसरोवर पासून सर्व दैवत केलेले आहेत, जे म्हणजे टॉपमोस्ट हिंदू धर्मामध्ये कैलास मानसरोवर आहे. तिथे जाऊन आलो. 12 ज्योतिर्लिंग, अनेक गणपती, अनेक हनुमान सगळे झाले. देव कुठल्याही मंदिरात नाही आहे. महाकालला पण मी अनेक वेळा गेलो, सगळीकडे जातो, माझं ते पण देव, शेवटी आपण देव बोले आहोतच. परंतु देव कुठेही दगडामध्ये नाही, तो माणसामध्ये आहे आणि त्याला मदत करण्याचं काम आपण करतो. आणि ती बुद्धी देवाने सातत्याने द्यावं, आपलं एवढंच त्याच्यामध्ये प्रयत्न आहे. नक्कीच सर, कोकण दर्पणाचं, कोकणाचं मुखपत्र कोकण दर्पण म्हणून गेली 13 वर्ष आम्ही चालवतोय. 13वा वर्धापन दिन आहे आणि ह्या निमित्तानंच राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सोहळा होतोय. एकूणच या कोकण दर्पणच्या प्रवासाला काय शुभेच्छा द्याल सर? निश्चितपणे कोकण दर्पण हा एक कोकणाला आरसा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आपण पाहतो कोकण अनेक राजकीय नेते आले, शिवसेनावाले असतील, काँग्रेसवाले असतील, राष्ट्रवादीवाले असतील, कोकणाचा कॅलिफोर्निया करू, काय कॅलिफोर्निया करत नाहीयेत. जे खऱ्या अर्थानं कोकणाला मदत द्यायला पाहिजे ते महाराष्ट्र शासन देत नाही. कारण जे चालवणारे आहेत ते मोस्टली एक तर मुंबईत बसले आहेत किंवा पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ इथून येणारे सर्व मुख्यमंत्री आणि होऊन जातात. पण कोकणातला मध्ये काय अडचणी आहेत त्याच्यासाठी तुम्ही त्यांना आरसा दाखवण्याचं काम करताय का, ह्या गोष्टी कोकणामध्ये केल्या पाहिजे. कोकणामध्ये करण्यासारखं अनेक आहे. अनेक फार मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो पण तरी सुद्धा आपल्याकडे टंचाई भेसावत आहे. अनेक चांगला आंबा आपला जगभर मध्ये जातो, त्याच्यासाठी प्रक्रिया केंद्र चांगले असले पाहिजे. मच्छीमारी, पर्यटन, मी आता जगातल्या जवळजवळ 70 देशामध्ये फिरून आलाय. अनेक ठिकाणी चांगले बीचेस आहेत. पण कोकणामध्ये जे आहे पर्यटनासाठी
त्याला आपण त्या पद्धतीनं आपण कार्यात केलं पाहिजे, तेवढी त्याला मदत दिली पाहिजे. आणि ह्या गोष्टी तुम्ही कोकण दर्पणच्या माध्यमातून गेली 13 वर्ष मांडतात. आणि जे याच्यासाठी कोकणामध्ये चांगले काम करतात त्यांना त्यांच्या पाठीवर पुरस्काराची थाप देऊन त्यांना प्रोत्साहन देत आहे का अजून तुम्ही चांगलं काम केलं पाहिजे. मी कोकण दर्पणचं निश्चितपणे अभिनंदन करेल. 13 ना 130 वर्षापर्यंत आपलं हे चाललं पाहिजे. आपला प्रयत्न चांगला आहे. प्रतिकूल परिस्थिती आहे आणि पत्रक चालवणं फार अडचण आहे, पण अशा ठिकाणी आपण लढताय आणि लोकांना समाजातील जे चांगले काम करतात त्यांच्या पाठीवर हात मारण्याचं काम करताय, पण निश्चितपणे आपलं काम चांगलं आहे. धन्यवाद सर. हे होते महेंद्र शेठ घरत. खरं तर आपण म्हणतो की भूमिपुत्र नेते, परंतु एक कामगार नेते, क्रीडाप्रेमी असतील, खेळाडू असतील, त्यांना प्रोत्साहन देण्याचं नेहमी काम करतात. आणि अशा माध्यमातून समाजाला फक्त भूमिपुत्रांनाच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी हरिरिनव आवाज उठवणारे महेंद्र शेठ घरत. खरं तर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा धागा धरून या समाजाला एकत्र कसं ठेवायचं आणि संविधानिक मूल्यांची जोपासना करीत समाजाला एकत्र कसं ठेवायचं हा जो विचार आहे हे सातत्याने महेंद्र शेठ घरत पेरत असतात. खरं तर हा पुरस्कार देताना ह्या पुरस्काराचं महत्वच वाढलेलं आहे, कारण शेवटी पुरस्कार देताना ती व्यक्ती कोण आहे हे देखील तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ह्या महेंद्र शेठ घरत सारख्या मोठ्या व्यक्तिमत्वाला पुरस्कार देताना ह्या पुरस्काराचं महत्व देखील तेवढंच वाढलेलं आहे. त्यामुळं महेंद्र शेठ खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा पुरस्कार स्वीकारलात आणि आम्हाला शुभेच्छा दिलात. धन्यवाद सर. थँक्यू.